भारतीय जनता पार्टीचे प्रदीप पाराजी सरोदे ओबीसी मोर्चा नांदेड उत्तर यांच्या वतीने मौजे नसरतपूर हसापूर तालुका जिल्हा नांदेड येथील 2020 ते 2025 या कालावधीमध्ये ग्रामपंचायतींना किती निधी प्राप्त झाला या विविध मागण्यासाठी साखळी उपोषणाचे आयोजन केले आहे। मागण्यासंदर्भात माहिती न मिळाल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। गावकऱ्यांना सोबत घेऊन नांदेडच्या तहसील कार्यालयावर उपोषण छेडले आहे। प्रदीप पाराजी सरोदे राहणार नसरतपूर ताजी जिल्हा नांदेड। आम्ही अनेक महिन्यापासून काही ग्रामपंचायतला काही मागण्या करतो आहेत, तर कुठलीही मागणी आमची पूर्ण होत नाही। 14 मागण्या केल्या आहेत, 14ला 14 कुठले आम्हाला कोणी इथे विचारायला सुद्धा येत नाही। आम्ही उन्हामध्ये साखळी उपोषण करत आहेत। आमच्या मागे बघू शकता महिला आहेत, लहान लहान बाळ आहेत। आम्ही सगळे बाळ लहान लहान 3 ते 4 वर्षाचं बाळ घेऊन आम्ही इथे उन्हामध्ये दिवसभर बसलो आहे। त्याच्याकडे प्रशासन कोणीही लक्ष देत नाही आहे। आमच्या फक्त 14 मागण्या आहेत। 14 मागण्यापैकी एवढंच म्हणणं आहे की 15 आयुक्त असेल, मनोरंगा अंतर्गत निधी किती प्राप्त झाला असेल, जलजीवन मिशन असेल, दलित वस्ती असेल, आमदार खासदार निधी असेल, असे अनेक विषय आहेत। त्या तांडावस्ती असेल, अपंगाचे खर्च झालेला निधी असेल, असं कुठलाही आम्हाला कोणतीही माहिती देत नाही आहेत। आमची पालकमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की तात्काळ याच्यामध्ये लक्ष घालून तात्काळ हा विषय मार्गी लावावा। जो गटग्रामपंचायत नसरतपूर हसापूर आहे तिथे तात्काळ त्यांनी जे काही महसूल जे काही चुकीच्या मार्गाने किंवा काही भ्रष्टाचार केला आहे ते महसूल वसूल करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। अगोदर वारंवार आम्ही निवेदन दिलेले आहेत, आम्हाला कुठलाही पर्याय उरला नाही। त्यामुळे सर्व गावाच्या वतीने आम्ही सर्व आता बघू शकता तुम्ही 80-80 वर्षाचे आजोबा आहेत, काही आमच्यासोबत लेडीज आहेत की बघू शकता तुम्ही की किती तुमच्या गावामध्ये तुम्ही येऊन बघा कुठले कुठले कामं झाले। कुठलेही कामं झाले नाहीत, फक्त आणि फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू। 100% भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे तर आत्तापर्यंत आम्हाला कुठलीही निधीची माहिती देत नाही येते। गावामध्ये तुम्हाला यायला आणि जायला रस्ता आहे का आधी ते बघा। कुठलीही आमच्याकडे मूलभूत गरजा असणारी कुठलीही व्यवस्था नाही आहे। आमच्या लोकांना घरकुल नाही आहेत, शौचालय दिलेले आहेत, शौचालय नाही आहेत। अनेक जणांनी शौचालय जे काही बरेचसे आहेत की काहीही नाही आहे। पिण्याचं पाणी टाकीला खूप म्हणजे खूप वर्षानुवर्ष टाकी धुण्यात येत नाही आहे। त्या पाणीचं आम्हाला पाणी प्यावं लागतं, इतकं घाण पाणी असतं, वास येतो त्या पाण्याचा। साठी अनेक महिन्यापासून आमच्या गावात खंदून ठेवले, पाईप देखील पुरलेले नाही आहेत। जलजीवन तर खूप दूरचा विषय आहे, तिथे पाईप टाकून पाईपचे चांगले रोड होते ते फोडून पूर्णपणे तिथे खड्डे केलेले आहेत। जलजीवन तर काहीच नाही आहे आजपर्यंत। आज 2-3 वर्ष झाले जलजीवनचं पाणी म्हणतात, आतापर्यंत एक थेंब सुद्धा पाण्याचा आलेला नाही आमच्याकडे।